तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल MM एडिटवरती। तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड झालेला आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर आपण जरा न होता एडिटिंगला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला VPN ऑन करून घ्यायचे। त्या कॅपकटवरती यायचे भावांनो। कॅपकटवरती आल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर फोटोच्या ऑप्शनवरती यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक इमेज देईन भावांनो, तो ॲड करायचा आहे। तो ॲड केल्याच्या नंतर त्याला अशा प्रकारे खाली स्क्रोल केल्यानंतर ॲक्सेप्ट रेशोवरती येऊन 9:16चा रेशो घेऊन त्याला राईटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इमेजवरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे काही झूम करायचं आहे अगोदर। त्यानंतर ॲड ऑडिओवरती येऊन एक ऑडिओ देईन भावांनो मी तुम्हाला, तो तुम्हाला एक्सट्रॅक्ट करून तो ऑडिओ ॲड केल्यानंतर इमेजवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत त्या इमेजला आपल्याला अशा प्रकारे इकडे इन्क्रीज करून घ्यायचं। अशा प्रकारे समोर यायचं आहे आपल्याला। इथे एक आपल्याला बीट द्यायची भावांनो। अशा प्रकारे इमेजवरती क्लिक करायचं, स्प्लिट मारायचं इमेजला। त्यानंतर परत 3.20 f पर्यंत यायचे। अशा प्रकारे इथे आल्याच्या नंतर आपल्याला परत एक इमेजवरती क्लिक करून स्प्लिट मारायचं एकदा। अशा प्रकारे इमेजवरती क्लिक करून स्प्लिट मारायचे। त्यानंतर परत समोर यायचे भावांनो। समोर आल्याच्या नंतर आपल्याला 5.10 f पर्यंत इथे आल्याच्या नंतर आपल्याला एक स्प्लिट मारायचे परत। त्यानंतर पुढे यायचे परत। त्यानंतर 7.20 पर्यंत आपल्याला एक स्प्लिट मारायचे अशा प्रकारे इथे। त्यानंतर परत आपल्याला समोर यायचं आहे। एक 9 सेकंडपर्यंत आपल्याला एक स्प्लिट मारायचे भावांनो। त्याच्यात थोडंसं अशा प्रकारे इथे स्प्लिट मारायचे। त्यानंतर परत आपल्याला 10.15 f पर्यंत इथे एक स्प्लिट मारायचे भावांनो। थोडंसं त्याच्या अलीकडे इथे स्प्लिट मारून घ्यायचे। काय अशा प्रकारे आपण स्प्लिट मारून घेतले भावांनो। त्यानंतर आपल्याला ह्या इमेजला आता इफेक्ट ॲड करायचे भावांनो। तर मी ऑलरेडी अशा प्रकारचे जे इफेक्ट आहे ते ॲड करून ठेवलेले भावांनो। त्यानंतर आपल्याला इफेक्टवरती यायचं अगोदर। इफेक्टवरती गेल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्टवरती यायचं अगोदर। व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्या नंतर आपल्याला काय अशा प्रकारे खाली स्क्रोल केल्याच्या नंतर आपल्याला हा CHS नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला राईटवरती क्लिक करायचं आहे भावांनो। तो अशा प्रकारे तुम्हाला इथपर्यंत सुरुवातीला दिसून जाईल। त्याला अशा प्रकारे इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे। जिथपर्यंत जो आपला पहिला इमेज आहे त्याच्यापर्यंत त्याला अशा प्रकारे इथपर्यंत ओढायचं आहे। त्यानंतर ॲडजस्टवरती जायचे। त्याची जी ब्लर जी ऑपिसिटी आहे ती पूर्णपणे ठेवून घ्यायची आहे। त्याचं जे फिल्टर आहे भावांनो ते आपल्याला 0 करून टाकायचं आहे। त्याचा ग्लो पूर्ण ठेवायचा आहे। म्हणजे व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली ते आपल्याला 28 पर्यंत ठेवायचे भावांनो। त्यानंतर राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर परत आपल्याला अशा प्रकारे बॅक येऊन व्हिडिओ इफेक्टवरती त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे नाईट क्लब म्हणून जे ऑप्शन आहे त्याच्यावरती यायचं आहे। इथून व्हायब्रेशन फ्लॅश नावाचं जे आपलं ते व्हिडिओ इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे। तो आपल्याला शेवटच्या इमेजपर्यंत त्याला ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून ॲडजस्टवरती यायचं आहे। त्याची स्पीड जी भावांनो ती 30 पर्यंत ठेवायची, त्याला राईट करायचं आहे भावांनो अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला परत दुसरा जो इमेज आहे तिथे यायचं आपल्याला। तिथे आल्याच्या नंतर आपल्याला बॅक यायचं, बॉडी इफेक्टवरती यायचं भावांनो। बॉडी इफेक्टवरती आल्याच्या नंतर तुम्हाला ग्लोविंग डबल नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला राईटवरती क्लिक करून तो आपल्याला त्या इमेजला ॲड करून घ्यायचा आहे। त्या ॲडजस्टवरती जाऊन त्याचा कलर तुम्ही कोणताही ठेवू शकता भावांनो। त्यानंतर त्याला अशा प्रकारे राईटवरती क्लिक करायचं आहे। परत समोर यायचं आहे आपल्याला जो आपला 4 नंबरचा इमेज भावांनो। इथे आल्याच्या नंतर आपल्याला परत बॅक यायचं। बॅक आल्याच्यानंतर बॉडी इफेक्टवरती यायचं आपल्याला। बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे खाली स्क्रोल करून ऑप्टिकल स्कॅन नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आणि त्याच्यावरती क्लिक करून त्याला राईट करायचं भावांनो। तो आपल्याला इथपर्यंत ठेवायचा भावांनो अशा प्रकारे। जिथपर्यंत आपण अशा प्रकारे स्टार्ट केलं होतं भावांनो इथून इथपर्यंत आपल्याला तो अशा प्रकारे ठेवायचा आहे। त्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून ॲडजस्टवरती यायचं आहे। त्याचा जो कलर आहे तो आपल्याला तुमच्या याने ठेवू शकता भावांनो अशा प्रकारे। त्यानंतर त्याला राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर परत आपल्याला बॅक यायचं भावांनो। बॅक आल्याच्या नंतर आपल्याला हे दुसऱ्या इमेजवरती यायचं अगोदर। इथे आल्याच्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती यायचं अगोदर। इंच ऑप्शनवरती यायचं आहे अगोदर। त्यानंतर आपल्याला अनफोल्ड नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला 6 सेकंडपर्यंत ठेवायचं आहे। त्यानंतर कॉम्बोवरती यायचं आहे। पेंडुलम 1 नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे आणि त्याला राईटवरती क्लिक करायचं आहे। परत जो तिसरा इमेज आहे ॲनिमेशनवरती यायचं, इंच ऑप्शनवरती यायचं आहे। रायपल नावाचं जे आपलं सॉन्ग आहे भावांनो इथे इफेक्ट आहे तो ॲड करायचा आणि तो ॲड केल्यानंतर कॉम्बोवरती यायचं। डायनॅमिकल शेक नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आणि त्याला राईटवरती क्लिक करायचं आहे। परत समोरच्या इमेजवरती यायचं भावांनो। ॲनिमेशनवरती येऊन इंच ऑप्शनवरती यायचं आहे। जे आपल्याला पॅडलिंग नावाचं जे ॲनिमेशन ते ॲड करून त्याला 1 सेकंडपर्यंत ठेवायचं आहे। त्यानंतर कॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन ट्रिपलेट 2 नावाचं जे ॲनिमेशन ते ॲड करून त्याला पूर्णपणे ओढायचं आहे। त्यानंतर पुढच्या इमेजवरती यायचं आहे। ॲनिमेशनवरती येऊन कॉम्बोच्या ऑप्शनवरती यायचं आहे। फॉल राईट नावाचं जे आपल्याला अशा प्रकारे खाली कॉम्बोच्या ऑप्शनवर दिसून जाईल भावांनो, त्याच्यावरती क्लिक करून त्याला राईट करायचं आहे। त्यानंतर ते शेवटचा जो इमेज आपला सेकंडला तिथे यायचं, इंच ऑप्शनवरती यायचं अगोदर। त्यानंतर फेड इन नावाचं जे ॲनिमेशन ते ॲड करून
त्याला 0.2 सेकंडपर्यंत ठेवायचं. त्यानंतर कॉम्बोवरती जाऊन 3D कार्ड 5 नावाचं जे ॲनिमेशन ते ॲड करून त्याला राईट करायचं आहे. त्यानंतर शेवटचा जो इमेज आहे तिथे यायचं. ॲनिमेशनवरती येऊन इंच ऑप्शनवरती यायचं. अगोदर रॉक व्हर्टिकल नावाचं 2 नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे इथपर्यंत सेट करून घ्यायचं भावांनो 1.8 सेकंडपर्यंत. त्यानंतर आपल्याला आउटच्या ऑप्शनवरती येऊन अशा प्रकारे झूम फ्लिप नावाचं जे ॲनिमेशन ते ॲड करून त्याला पूर्णपणे ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.